आवाज महाराष्ट्राचा। मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम आणि माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे। युवराज दाखले यांच्या म्हणण्यानुसार पवना धरण परिसरातून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत 50हून अधिक हायवा डंपरद्वारे अवैध उत्खनन सुरू आहे। जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने 20 ते 30 फूट खोल खड्डे खणून मुरुम चोरी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच विना नंबर प्लेटचे हायवा ट्रक गेव्हान खडक, चांदेवाडी, ठाकूरजाई, ब्राह्मोली, कोथुर्णे आणि शिवली मार्गे चांदखेडकडे जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन शक्य नाही असा गंभीर आरोप युवराज दाखले यांनी केला आहे। पवना धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता, धरणाच्या साठवण क्षमता कमी होण्याची भीती, भूजल पातळी खालावत असल्याने शेतकऱ्यांवर संकट, पर्यावरणाचा ऱ्हास आणि महसूल पर्यावरण कायद्याचे उल्लंघन, सुपीक शेती जमीन नापीक बनत असल्याचा आरोप। पवना धरण परिसरात 24/7 विशेष भरारी पथक नेमावे, मुरुम माफिया आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर MCOCA अंतर्गत कारवाई करावी, धरण परिसरातील 5 किलोमीटर क्षेत्र नो मायनिंग झोन घोषित करावे, ड्रोन सर्वे करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी। या प्रकरणामुळे मावळ तालुक्यात खळबळ उडालेली असून प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलं। नमस्कार, मी हिंदू मातंग सेनेचा मुख्य प्रवक्ता तथा कार्यकारी प्रमुख युवराज दाखले या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला एक महत्त्वपूर्ण संदेश देऊ इच्छितो। गेल्या काही दिवसांपासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बघत होतो की पवना धरणाच्या पाणीसाठा वाढण्याकरता काही राजकारणी मंडळी या ठिकाणी तिथला गाळ काढण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत। परंतु ज्यावेळेस मी या ठिकाणी स्वतः पाहणी दौरा केला, या पाहणी दौऱ्यामध्ये असं निदर्शनामध्ये आलेलं आहे की या ठिकाणी पाण्याची पातळी वाढवण्याकरता कुठल्याच प्रकारचा प्रयत्न केला जात नसून पाण्याच्या पातळीला लागून असलेल्या जे काही टेकड्या आहेत, जे काही डोंगर आहेत, या डोंगराची माती स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन जाण्याचा पराक्रम या भागातील सत्ताधारी राजकीय मंडळी करत असल्याचं या ठिकाणी माझं ठाम मत आहे। जनतेला एका वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बुमरँग करायचं आणि या पवनाच्या जलाशयाला लागून असलेल्या टेकडीची माती घेऊन स्वतःची उपजीविका भागवायची असा फार मोठा कारभार या ठिकाणी केला जात असल्याचं चित्र दिसत आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। या राज्याचे आदरणीय मंत्री बावनकुळे साहेबांना माझी कळकळीची विनंती आणि आव्हान आहे की आपण ज्या पद्धतीने बघतो या जलाशयाच्या आसपासमधली जी काही माती आहे ही ठराविक काही नेते मंडळी घेऊन जात आहेत। लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचं काम या ठिकाणी होतं। आपण तात्काळ या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश देऊन संबंधितावरती कडक अशी कारवाई करावी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।